जन्मभर एखाद्या माणसाबरोबर राहूनही तो आपल्याला अनोळखीच वाटतो आणि एखादा माणूस एका नजरेतच ओळखता येतो। मामन दादा, आर्यननी असं केलंय म्हणजे त्याला नक्कीच काहीतरी तुम्हाला कळतंय ना मला काय म्हणायचंय ते? मी चुकले, मला माफ कर। मी उगाचच तुझ्यावर संशय घेतला। मी तुम्हा दोघींना एकाच माळेचे मणी यासाठी म्हटलं कारण तुम्हा दोघींचीही दुसऱ्यांच्या नवऱ्यावर नजर असते। अमृता, काका शांत हो बाळा, रडू नको। ए बाळा, रडू नको, शांत। कसा आहे आर्यन? आता बरं आहे। डॉक्टरांशी बोलणं झालं? काय म्हणाले ते? म्हणाले वेळेत आणलं म्हणून बरं झालं, नाही तर। तू रडू नको सोन्या, त्रास करून घेऊ नको आता, त्याला काही होणार नाही। काका काय करून बसले रे? मी का रागवले त्याच्यावर? तो असं काही करेल असं स्वप्नात सुद्धा नव्हतं वाटलं रे मला। शांत हो, शांत। अमृता, नवरा बायकोंमध्ये भांडणं होतात, पण म्हणून कोणी असं टोकाला जाऊन वागत नाही ग। आपण पाहूया काय करायचं ते, मी बोलतो त्याच्याशी। नाही काका, तू नको पडूस याच्यात। अरे उगाच तुला सुद्धा त्रास होईल रे। आणि तसंही हा माझा प्रश्न आहे ना, मी बघीन ना काय करायचं ते। अमृता काका प्लीज, आधीच खूप गोंधळ झालेत रे, अजून वाढायला नको। प्लीज प्लीज तू काही बोलू नकोस। ठीक आहे, नाही बोलणार, पण तू आता शांत हो। अजिबात पॅनिक होऊ नकोस। मी शांतच आहे रे, सगळ्या गोष्टींवर मी नीट विचार केलाय। आणि आता देवाने जरी मला येऊन सांगितलं ना की आर्यनचं तुझ्यावर प्रेम नाहीये, तरी मी विश्वास ठेवणार नाही। ठीक आहे, ठीक आहे, काळजी घे त्याचीही आणि स्वतःचीही। मी नुसतं बघू का त्याला? लांबूनच बघेन, काही नाही बोलणार। ठीक आहे, झोपलाय तो। हॅलो, काय करून बसलाय आर्यन बाबा? नको काळजी करूस, काही झालेलं नाहीये मला, अगदी ठणठणीत आहे मी। टणटणीत आहे? हॉस्पिटलमध्ये येऊन पडलाय म्हणजे टणटणीत आहे? एवढं प्रेम करतोयस वे त्या पोरीवर? जना काका, तू उगाच पॅनिक होतोस। काय पॅनिक होते? बघ, मला काही झालेलं नाहीये। हे एवढी नस कापून घेतलीस, बळा रागात व्हायला लागलं असेल, आणि म्हणे काय होणार नव्हतं। हे जीव म्हणजे काय खेळणे होय? ते सांगत कसं बी खेळा। जीव म्हणजे खेळणं नाहीये, पण अमृत आता खेळणंच आहे ना आपल्यासाठी, आणि तेही अगदी विश्वासातलं खेळणं। म्हणजे जनाका, मी खूप सेफ गेम खेळलोय। हे काय बोलायचं ना ते मराठीत बोल, शुद्ध मराठीत, मला कळल असं, आणि पटकन बोलते, दोघी बी यायचं। हे बघ ना काका, मी नस कापून घेतली ते खरंय, पण ती मी मरण्यासाठी नाही कापून घेतली। मी अमृताच्या डोळ्यासमोर नस कापून घेतली। आता मला सांग, अमृता काय मला मरण्यासाठी तिकडे तसंच सोडून जाणार होती? नाही ना? अरे काही झालं तरी तिचं कुंकू आहे मी। शेवटी तिने धावपळ केली आणि मला हॉस्पिटलमध्ये आणलंच ना। आर्यन बाबा,
ए पुढचं निघालाच बघ. आता सुनवईनं परत किती ठरवलं तरी ती तुझ्याशी भांडू शकणार नाही बघ. राधिका मॅडम, तुमच्याशी थोडं बोलायचं होतं. बोला ना वाकणीस, परवानगी का घेताय? काय की सभ्यपणा जपणारा माणूस आहे मी, त्यामुळे एखाद्याशी बोलायचं असेल तर त्याची पूर्व परवानगी घेऊनच बोलतो मी. मला तुमच्यासारखं वागून चालणार नाही, कारण कुठलीही पूर्वकल्पना न देता दुसऱ्याच्या संसारात लुडबुड करताय तुम्ही. जे काय बोलायचंय ते स्पष्टपणे बोला. तुम्हाला कळतंय मला काय बोलायचंय ते. यापेक्षा जास्त स्पष्ट बोललो तर तुम्हाला झेपणार नाही. वाकणीस, मलाही स्पष्ट बोलता येतं. राधिका मॅडम, स्वतःला आवरा. उगाच साळसूतपणाचा आव आणून साहेबांना जे काय चिकटताय ना तुम्ही, ते थांबवा आता. या घरामध्ये माझा झाला अपमान तेवढा खूप झाला, पण जानकी वहिनींचा अपमान मी कधी सहन करणार नाही. नशीब तुमचं आत्याबाई नाहीये तिथे, तर केव्हाच दिल्लीच्या दिशेने तुमचा प्रवास सुरू झाला असता. तुम्ही तुमची मर्यादा ओलांडताय. ज्या घरातील माझ्या मर्यादा तुम्ही मला सांगायची गरज नाहीये. बाहेरून येणारा वारा सुद्धा या घरामध्ये किती वेळ रेंगाळेल याची माहिती ठेवतो मी. तुमच्यासारखी माणसं नरसिंहरावांच्या अवतीभोवती होती ना, म्हणून आजपर्यंत त्यांचं फक्त नुकसानच झालं. ज्या बाईला स्वतःचा संसार सांभाळता येत नाही, तिने दुसऱ्याच्या संसारामध्ये लुडबुड करू नये. जानकी वहिनींचा हक्क आणि अधिकार तुमच्या चोमडेपणामुळे जर धोक्यात येणार असेल तर माझ्या इतका वाईट माणूस कोणीही नाही. या घराच्या भल्यासाठी मी वाटेल त्या टोकाला जाऊ शकतो, हे लक्षात ठेवा. हा, मला माहिती आहे आता हे सगळं तुम्ही साहेबांपाशी जाऊन रोखणार, पण मला त्याची पर्वा नाही. माझी नोकरी गेली तरी चालेल, पण यापुढे तुमची या घरातली लुडबुड मी सहन करणार नाही. वाकणीस, मी इतक्या हलक्या कानाची आणि कमकुवत मनाची नाही की प्रत्येक गोष्ट जाऊन नरसिंहरावांसमोर सांगेल. तुम्हाला जे काही करायचं ते करून घ्या, मी माझ्याच पद्धतीने वागते. तुला कामं सांगितली होती, काय झालं त्याचं? तू मला 2 कामं सांगितली होतीस. एक म्हणजे त्या रेडकरचा पत्ता शोधून काढायचा, आणि दुसऱ्या कामातच मला इंटरेस्ट आहे. पटकन बोल, काय झालं त्याचं? अरे दादा बाबा, जानकी वहिनींबद्दल चौकशी करायची म्हणजे जीवावर येते रे. अवघड काम आहे भाई एकदम. तुला सांगितलेलं काम करायचं हेच तुझं काम आहे. जास्त स्वतःचं डोकं चालवू नको. ठरलं होतं ना आपलं? अरे आपलं बरंच काय ठरलं होतं. जानकी वहिनींचं ना आर्यनच्या लपड्याची चौकशी करा असं. तोंड सांभाळून बोल परशू. तुला फक्त माहिती काढायला सांगितली होती. देवासारख्या पवित्र जानकी वहिनींची चौकशी करायची म्हणजे बॅग झाली नाटकं तुझी. त्या रेडकरांविषयी माहिती काढायला सांगितली होती, त्याचं काय झालं? काढला, पत्ता शोधून काढला. पत्त्यावर एवढं मोठं कुलूप होतं. सगळी माणसं त्या जना शिंदेनं गायब केली. गायब केली म्हणजे कोल्हापूरला गेली. माझ्या स्पेशल PTIच्या वृत्तातनं कळलंय मला. अख्खं कोल्हापूर पालथकाला मला तो रेडकर पाहिजे, आणि कोल्हापुरात युगंधराशी संबंधित जे कोणी आहेत त्यांच्याविषयी सुद्धा माहिती हवी. कोल्हापुरामध्ये एक आमदार आहेत, बाळासाहेब मडके. युगंधराबाईंचा खास माणूस. त्याची एवढी चालते कोल्हापुरामध्ये वट की रंकाळ्यावरती कोणी काय करायचं हे बी मडके ठरवतोय. तालमीमध्ये पैलवानानं शड्डू मारला, आवाज केवढा यायला पाहिजे, मडके घरात बसून ठरवतोय. एवढा मोठा माणूस.
अरे तू त्या मडकेचा माणूस आहेस का माझा? सध्या तुझाच माणूस कुठला? कुत्रच म्हण की तुझं. बरं झालं स्वतःच म्हणालास. हे बघ परशु, मला रेडकरांबद्दल सगळी माहिती हवी आहे आणि त्यांच्या केसालाही धक्का लागता कामा नये. आणि तिथं जण्या शिंदे दिसला म्हणजे हे तुझं तू बघ. मला फक्त तो रेडकर हवा आहे आणि जानकीविषयी माहिती. जानकी वहिनीच्या मागं का लागलाय दादा तू? एवढी गरीब वहिनी माझी ती. सांगितलं तेवढं करत जा रे. मला अक्कल शिकवू नको आणि ही कामं झाल्याशिवाय मला तोंड दाखवू नकोस तुझं. निघ. तू म्हणत होतीस तेच बरोबर आहे. त्या हरामखोराचं हे सगळं नाटक चालू आहे. डाव तर असा खेळलाय तो की त्याच्या शत्रूलाही सहानुभूती वाटावी. पण मी माझ्या कानांनी सगळं खरं काय आहे ना ते ऐकून आलोय. तुम्ही जेव्हा हे ऐकलं तेव्हाच इथे त्याला का नाही सुनावलं? तिथेच तमाशा करू शकत होतो मी, पण त्यातून काही निष्पन्न झालं नसतं. उलट आपणच जास्त खोट्यात पडलो असतो. याचा अर्थ असा की तू असाच तमाशा करत राहणार आणि आपण नुसतं पाहत राहायचं. सध्या तरी आपल्या समोर दुसरा कुठलाही पर्याय नाहीये जानकी. त्याचं पारडं जड आहे आणि आत्महत्येचा प्रयत्न करून इतरांच्या नजरेत त्यांनी स्वतःला सिद्ध केलंय. मामन दादा, मी आतापर्यंत कधी कोणाचं वाईट चिंतलं नाहीये, पण पांडुरंगा शपथ सांगते या माणसाला मी सोडणार नाही. हा असा राग डोक्यात धरून काहीतरी करायचं ही वेळ नाहीये. आता नीट विचार करून काट्यानेच काटा काढला पाहिजे. सरळ एक खाव दोन तुकडे का नाही करत? जानकी, काहीतरी आतातहीपणा करायला जाशील आणि वार त्याचा असेल आणि तुकडे तुझे होतील. चालेल, मला चालेल, कारण आता ही लढाई मी अमृतासाठी नाही स्वतःसाठी लढतीये. तरीही तुला संयम ठेवावाच लागेल, कारण युद्धात वार करण्यापेक्षा योग्य वार करण्याची संधी शोधणं, दबा धरून बसणं आणि मग वार करणं याला जास्त महत्व असतं. युगंधरे, तू सांगितलंस म्हणून मी त्या रेडकरला संपवलं नाही. मला एक कळत नाही का आपण त्याला उगाच फुकटचा पोचतोय. जरा तुझं काय चाललंय मला कळत नाही. आज रेडकर आपल्या कामाचा नाही म्हणून त्याला संपून टाकायचं. पण उद्या त्याला तोड उचकाडलं तर आपण काय करायचं? मी जे सांगितलं तेच कर. तो कुणाच्या हाती लागणार नाही याची काळजी घे. तेच तर केलंय ना. त्याला त्याच्या पोरा बाळां सकट कोल्हापूरला नेऊन ठेवलाय. उद्या यमदेव जरी आला त्याला शोधत तरी सापडायचा नाही तो. त्याची काळजी घे. त्याला काय हवं नको ते बघ. मी काय त्याला उपाशी मारतोय? जाऊ दे, तुझ्या पोराकडे जरा लक्ष दे आणि मला खरं खरं ते सांग, आर्यन बाबाची जी काही हालत झाली त्याला जबाबदार कोण आहे? सुनबाईच ना. उगाच काहीतरी बोलू नकोस. नवरा बायकोंमध्ये होतात तसंच काहीतरी भांडण असणार. पण आर्यन एवढी टोकाची भूमिका नको घ्यायला हवी होती. तिची किती बी बाजू घेतलीस तरी ती नरसिंह किल्लेदारची पोरगी आहे. आणि जर का तिच्यामुळं आर्यन बाबाला काही झालं तर माझ्यासारखा वाईट माणूस कोणी नसेल. तुला सारखं असं का वाटतं की या सगळ्यामध्ये अमृताचा दोष आहे? मला तर वाटतंय की हे सगळं आर्यनमुळेच झालंय. हात कापून घेण्यामागे पण
आर्यनचा काहीतरी हेतू असणार. युगंधरे, तू त्या पोरीची बाजू घेण्याच्या नादात सावताच्या पोरावर नको नको ते आरोप करतीस. मला तर वाटते यामध्ये नरसिंहाचाच काहीतरी हात आहे. त्यानेच ठरवून काहीतरी केलेलं आहे. बरोबर बोलात तुम्ही जना काका. आर्यनच्या या अवस्थेला मी जबाबदार आहे. पण फक्त मीच. बाबांचा त्याच्याशी काहीही संबंध नाहीये. आणि जिचा संबंध आहे तिच्यावर कोणीच आरोप करत नाहीये. म्हणजे या सगळ्याला जानकी जबाबदार आहे. या सगळ्या प्रकरणात जानकीचा काय संबंध आहे? तिचाच संबंध आहे. आर्यनच्या मागे हात धुवून लागली आहे ती. आणि हे सगळं आमच्या लग्नाच्या आधीपासून चालू आहे तिचं. आर्यनने तिला टाळण्याचा खूप प्रयत्न केला पण काही उपयोग नाही झाला. तिचं ते घाणेरडं वागणं तसंच चालू राहिलं. शेवटी न राहून आर्यनने ते सगळं मला सांगितलं पण मीही त्याच्यावर विश्वास नाही ठेवला. त्यामुळे आर्यनच्या या अवस्थेला जानकी इतकीच मी सुद्धा जबाबदार आहे. जानकीच्या या गुन्ह्याला मी कधीच माफ करू शकत नाही. अमृता, या किल्लेदार घराण्याच्या बायका म्हणजे एकापेक्षा एक बिलंदर आहेत. ती हायल्या ती तशी, जानकी अशी, ती परशीची बायको ती येडी. अमृता त्यातली नाहीये. जानकी बद्दल सुद्धा लोक पहिल्यांदा असंच बोलत होते. तिच्याबद्दल तर एकही अक्षर बोलू नकोस. ती मुलगी तशी नाहीये जना. अगं पण आपण आपल्या तोंडानं थोडं तिच्याबद्दल वाईट बोलतोय. तिच्याच नात्यातली ती अमृता तिच्याबद्दल वाईट बोलून गेलीच की. तेच तर मला कळत नाहीये. माणसं ओळखायला मीच चूक करणार नाही. आणि जानकीच्या बाबतीत तर नाहीच नाही. मला एक कळत नाही, आपल्या घराण्याचा कट्टर दुश्मन त्याच्या बायकोचं तू इतकं गुणगान गातेस. कारण जानकीशी माझं कसलंही शत्रुत्व नाहीये जान. जानकीच काय तर त्या घरातल्या कुठल्याही माणसावर माझा राग नाहीये. तुझी खात्री? पण सुनबाई खोटं बोलणार नाही. नाही जाना, माणसं ओळखायला मी चुकणार नाही. आणि म्हणूनच एवढी वर्ष हे साम्राज्य टिकून आहे. नक्कीच काहीतरी काळं पेर आहे. बहिणी, कुठे निघालाय? कवा धरणं शोधतोय मी तुम्हाला. का काही काम होतं का माझ्याकडे? हा, तुमच्याकडे जर वेळ असेल तर लपाछपी खेळूया काय? म्हणजे लहानपणी लपाछपी खेळायचो, 2-2 दिवस दडून बसायचो, मायला गावायचोच नाही. आता तरी कुणाला गावताय? म्हणजे एवढी सगळी लफडी करून साळसूतपणाचा आव आणून फिरताच आहात की इकडे तिकडे. आणि तसाच फिरत राहणार साळसूतपणाचा आव आणून. पण तुमचं फिरणं मात्र आता जरा मुश्किल आहे बरं का. का? भविष्य कळायला लागलं की काय तुम्हाला? नाही, वर्तमान काळ कळायला लागलाय. आणि तुमचा वर्तमान काळ लई बिकट आहे बरं का. दादा तुमची आणि आर्यनची चौकशी करायला लागलाय. तुम्ही आता बातम्या पुरवणार म्हटल्यानंतर घरादाराची चौकशी होणारच की. सध्या तुम्हीच बातम्या पुरवताय ना त्यांना. मीच आहे दादाचा प्रमुख खबऱ्या. मी जी बातमी देईन
त्याच्यावरच दादाचा विश्वास बसणार, लक्षात ठेवा. माझ्या म्हणण्याप्रमाणे वागाल तर तुम्हाला हवी असलेली खबर मी दादापर्यंत पोचवेन. नाहीतर तुम्हाला आयुष्यातनं उठवायला मला वेळ लागणार नाही. तुम्हाला जसं वागायचंय ना तसं तुम्ही वागा आणि मला जे करायचंय ते मी करेन. परशू, तिचा माज आता उतरवलाच पाहिजे. डोक्यावरनं पाणी चाललंय आता.